श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बीज पेरल्याशिवाय फळ मिळत नाही हे सांगायला तुकाराम महाराजांना पुस्तकाची गरज नव्हती. त्याची शेतीत त्याचा ग्रंथ होता. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पहा. संत तुकाराम महाराजांची शेती पारंपरिक आणि कष्टप्रद होती, जिथे ते स्वतः शेतात राबून अन्न पिकवत असत. पण त्याची शेती केवळ भौतिक उत्पन्न देणारी नव्हती, तर त्यात त्यांनी आध्यात्मक आणि विठ्ठल भक्ती मिसळवली होती. शेतीचे रूपक त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला, जसे की बीजापोटी पाहे फळ विसव, न करीती सकळ. बियाणामधून फळ हवे, पण मेहनत न करता कसे मिळेल, यातून कष्टाचे आणि परमेश्वरालाही श्रद्धेचे महत्त्व सांगितले. त्याचे धरणे सधन शेतकरी होते, पण त्यांनी शाहूकारी सोडून शेतीत लक्ष दिले आणि शेतीत आलेल्या समृद्धीचा वापर भक्तीसाठी केला. शेती आणि अध्यात्म एक रूप केले. तुकाराम महाराजांचा शेतीची वैशिष्ट्ये कष्ट आणि वास्तव. ते स्वतः शेतात राबून अन्नधान्य पिकवण्यास भर देत कष्ट करणे आणि ते पिकवणे होते. किती महत्वाचे आहे हे त्यांच्या अभंगातून सांगतात. आध्यात्मिकरण शेतीत पिकवलेले धान्य हे विठ्ठलाच्या कृपेने फळ, मातीतून ते भक्तीचा मार्ग म्हणून शेतीकडे पाहत. सामाजिक संदेश, बीज, प्रयत्न आणि फळ यांच्यातील संबंध मागून त्यांनी समाजाला कष्टाने महत्त्व पटवून दिले, जेणेकरून लोक आळशी होऊ नयेत. समृद्धीचा उपयोग. त्यांचे कुटुंब पारंपरिक शाहूकार असूनही त्यांनी ती परंपरा सोडून शेतीत लक्ष दिलं आणि त्यातून मिळालेल्या समृद्धीचा उपयोग भक्ती आणि लोक कल्याणासाठी केला. शेतकऱ्यांचा आवाज. महात्मा फुले यांनी त्यांना शेतकऱ्यांचा कवी म्हटले आहे, कारण त्यांनी शेतकऱ्यांचा जीवनातील अनुभव, कष्ट आणि आशा त्यांच्या अभंगातून मांडल्या. थोडक्यात संत तुकाराम महाराजांची शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हती, तर ती भक्ती, कर्मयोग आणि लोक शिक्षणाचे एक माध्यम होती. जिथे शेतीत पिकवलेले धान्य आणि घेतलेले कष्ट हेच त्याच्या अध्यात्माचा भाग बनले होते. मित्रांनो, मला सांगायचे एवढेच की संत तुकाराम महाराजांची शेती फक्त पोट भरण्याची नव्हती, ती भक्तीची, कष्टाची आणि माणुसकीची साधन होती. ते शेतात राबले म्हणून शब्दांना वजन आलं, ते देवावर श्रद्धा ठेवली म्हणून कष्टांना अर्थ मिळाला. आज आपल्यालाही शिकायचं असेल तर एवढंच, बीज पेरल्याशिवाय फळ मिळत नाही मित्रांनो. आणि कष्टाला श्रद्धा जोडली तर जीवन समृद्ध होतं मित्रांनो. धन्यवाद.